पाईपलाईन आली पण पाण्याचं काय? आणि 3 महिन्यात पाणी सगळ्यांच्या घरी येणार आहे नळचं. हे 6 महिने पहिले पण आहे त्याच्यात आरोप काम अगदी थोडक्यात म्हणणं आहे का आयता पिठावर रेगा मारायचं हे म्हणता आम्ही पाणी स्लम एरियाचा विकास झालेला नाही आहे. तुमचं काय उत्तर आहे? आमचा यांनी शानारवाडी हे उमेदवार आहे भैया हे शानारवाडीमध्ये राहता यांच्या प्रभागात काम झालं का नाही पालकमंत्री साहेब दाखव यांनी. संसदीय भाषेत पार्लमेंटरी शब्दात आपण डिबेट करतोय. एकमेकांच्या विचारांचा आदर ठेवत आपण शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार आहोत हे विसरता कामा नये. नमस्कार. अतिशय महत्त्वाची वेळ आहे. रणसंग्राम सुरू झालेला आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या. महाराष्ट्रात फक्त अशा 2 महानगरपालिका आहे जिथे अख्ख्या भारताचं आणि विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं. पहिली म्हणजे मुंबईची महानगरपालिका आणि दुसरा क्रमांक आहे तो छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका. अतिशय महत्त्वाचा जिल्हा, अतिशय महत्त्वाचं शहर, 52 दरवाजे आणि 52 पुऱ्यांची ओळख, जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी, बीबी का मकबरा. देश विदेशातले लाखो पर्यटक याच जिल्ह्यात याच शहरात येतात. पण या शहराची आणि जिल्ह्याची अवस्था काय आहे, शहराचे महत्त्वाचे प्रश्न काय आहेत, थेट जाणून घेऊयात. भावी इच्छुक, अतिशय जबाबदारीनं बोलतोय, भावी उमेदवार आणि इच्छुक उमेदवार आपल्या सोबत आहेत. MCNच्या प्रभाग या विशेष शोमध्ये MCN आपल्या प्रभागात हा विशेष शो आपण छत्रपती संभाजीनगरमधून घेऊन येतोय. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथजी शिंदे, वंचित बहुजन आघाडी, MIM सगळेच भावी आणि इच्छुक उमेदवार इथे आलेले आहेत आपल्या विशेष शोमध्ये. जवळपास यावेळेस महत्त्वाचं म्हणजे प्रभाग 40,000पेक्षा जास्त मतदान आहे. 7 ते 10 किलोमीटरमध्ये पसरलेला हा प्रभाग. उमेदवारांची धावपळ होतीये. जनतेच्या विकासाची प्रश्न आपण थेट जाणून घेऊयात. सुरुवात करूया परिचयापासून. धन्यवाद तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. काय सांगाल, आपला परिचय द्या. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मी MCNचे आभार मानते की त्यांनी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे की इच्छुक उमेदवारांच्या ज्या मुलाखती घेत आहेत त्यातून इच्छुक उमेदवार कोणता त्यांना जाहीर करायचं किंवा पार्टीपर्यंतसुद्धा कोणता उमेदवार पोहोचेल ह्याच्यासाठी मी MCNचा आभार मानते आधी. आणि मी सर्वात प्रथम विकासाचा मुद्दा घेते की आपल्या आता तुम्ही सध्या बघतच आहात की भाजपच्या नगरपरिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भाजपचा सर्वप्रथम सगळीकडे विजय चालू आहे हे आपण बघतच आहात. त्याच्यामुळे कुठेही भाजप कमी नाही आणि भाजप हा विकासाच्या मुद्द्यावरच सर्वप्रथम पुढे आलेला आहे. त्यामुळे मी सुद्धा जर मला नगरसेविकेपद मिळालं तर मी विकासाच्या मुद्द्यावरच लढेल. सर्वप्रथम महिलांची सुरक्षा, वॉटर, गटर, मीटर हे तर माझे राहतीलच, कारण पाण्याचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे आपल्या इथे. त्याच्यामुळे तरी आमच्या प्रभागात आम्ही सर्वतोपरी जरी आमच्याकडे नगरसेविका पद नसेल तरी पण आम्ही रातोरात सगळ्यांची मदत करायला तयार असतो. ह्याच्यामुळे मी फक्त विकासच करेल, बाकी माझं ध्येय दुसरं काही नसणार आहे. धन्यवाद. शिवसेना शिंदे गट परिचय द्या. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी संदीप कुलकर्णी, प्रभाग क्रमांक 19मधून शिवसेना शिंदे गटाकरता इच्छुक आहे. गेल्या 17 वर्षापासून विद्यार्थी चळवळीपासून काम करत असताना सामाजिक भान जपत अनेक ठिकाणी या ठिकाणी सामाजिक कार्य असेल काम केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 19 क्रांती चौक प्रभाग हा छत्रपती संभाजीनगरचा केंद्रबिंदू मानला जातो. प्रत्येक चळवळीचं उदयाचं केंद्र जे असतं ते आपलं क्रांती चौकातून होतं आणि हा प्रभाग हा त्यामुळं सगळ्यांसाठी लक्ष केंद्रित करणारा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रभागामध्ये जर बघायला गेलं तर आज जवळपास 31,000च्या आसपास मतदारसंख्या झालेली आहे. म्हणजे क्रांती चौक असेल किंवा श्रेयनगर असेल, ज्योतिनगर असेल, रमानगर असेल आणि शहानूरवाडी असेल, देवानगरीपर्यंत हा प्रभाग खूप मोठा भौगोलिक वाढलेला आहे आणि अनेक प्रश्न अजूनही त्या ठिकाणी आहेत जे की सोडवू शकतात. परंतु ज्यावेळेस आपण बघतो की आपल्या या भागातली मोस्टली जी काही तरुण मुलं आहेत, युवा पिढी आहे, ही शिक्षणासाठी, जॉबसाठी ही बाहेर जाते आहे. त्याचप्रमाणे इथले जे वयोवृद्ध आहेत, या वयोवृद्धांसाठी जर इथं काही करायचं असेल, जे ज्यावेळेस घरात एकटे असतात त्यावेळेस त्यांना जाण्यासाठी फिरायला कुठली जागा आहे का, संध्याकाळच्या वेळेस महिला ज्यावेळेस लहान मुलांना घेऊन जातात, एखादं मैदान आहे का, एखादं चांगलं गार्डन आहे का. आपल्या पूर्ण या प्रभागामध्ये एकमेव संत एकनाथ रंगमंदिर हे एक कला केंद्र आहे. तेही किती वर्ष बंद होतं, त्याच्या मागचे कारणं काय, या सगळ्या गोष्टी आहेत त्या या निवडणुकीत समोर येतील. आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी जे काही भ्रष्टाचारी आहेत आणि आत्तापर्यंत जे प्रस्थापित होते त्यांना आपण कशा पद्धतीनं भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहोत, त्यांचे कपडे कसे उतरवायचे यासाठी आम्ही सज्ज आहोत. साहेब, काय आहे मेन मुद्दा, परिचय द्या आणि सुरुवात करा. मी अनिल सुदामराव मुळे, मी प्रभाग क्रमांक 19मध्ये ज्योतिनगर येथे राहतो मागील 30 वर्षापासून.
आणि मागील 10 ते 12 वर्षापासून पक्षाचं इथले सक्रिय काम सांभाळतो. तसं पूर्वी 30 वर्षापासून पैठण तालुक्यातसुद्धा सांभाळत होतो, परंतु आता 10 ते 15 वर्षापासून इथं शहरातसुद्धा सांभाळतो आहे. आणि प्रभाग क्रमांक 19मधून मी इच्छुक आहे. प्रथमतः MCNचे मी आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. आणि पालकमंत्री शिरसाट साहेब असतील, खासदार भुमरे साहेब असतील, यांच्या माध्यमातून मी आतापर्यंत वार्डातील भरपूर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आलेलो आहे आणि पुढेही करीत राहील. आणि सर्वात महत्त्वाचं पाण्याचा जो प्रश्न आहे त्यासाठी आम्ही वारंवार खासदार भुमरे साहेबांना आणि पालकमंत्री शिरसाट साहेबांना ही गोष्ट सांगून तो नवीन पाईपलाईन टाकून जास्तीत जास्त कसा चांगला सोडवता येईल आणि तो ह्या 2 महिन्यात आम्ही निश्चितच जो सगळ्यांच्या विशेष करून महिलांच्या जीवाभावाचा प्रश्न आहे त्याच्यावर आम्ही निश्चित मात केल्याशिवाय राहणार नाही आणि वार्डातील नागरिकांच्या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. मी हर्षवर्धन त्रिभुवन मी मागील 27 वर्षापासून शिवसेनेत कार्यरत आहे. शिवसेनेच्या कठीण काळामध्ये पण शिवसेनेसोबतच आहे. आणि मी ज्या मुद्द्यांवरती लढणार आहे ते आहेत की आपण शाळेमध्ये नागरिकशास्त्र हा विषय शिकलेला आहे. त्याच्यामध्ये नागरिकांची कर्तव्य आणि नगरसेवक, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती यांची कर्तव्यसुद्धा आहेत. जे आपण शाळेत शिकलेलं आहे तर नगरसेवकाची कर्तव्य काय आहेत की प्रभागातील रस्ते, कचरा, पथदिवे, आरोग्य ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत ह्या सगळ्या समस्या जाऊन प्रभागात मांडायच्या आणि त्या सोडवल्या पाहिजे. हा सगळ्यात मेन मुद्दा आहे जो सगळ्यांनी मांडला पाहिजे नगरसेवक झाल्यावरती. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आदित्य बबनराव दैवा 19 प्रभागमधनं इच्छुक उमेदवार आहे. शिवसेना शिंदे गट यातर्फे मी 15 वर्षापासून शिवसेनेचा शाखा प्रमुख तर युवासेनेचा उपशहर प्रमुख, युवासेनेचा शहर प्रमुख हे काम करत आहे. प्रभाग 19मध्ये तर 80% तर आमचे पालकमंत्री आदरणीय शिरसाट साहेब यांनी पूर्ण प्रभागात काम केलेले. आमचा जो 19मधला काही अर्धा प्रभाग होता ते MIMचे नगरसेवक होते, त्यामुळे तिथं काही काम नाही झालेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या याच्यामध्ये निवडणुकीमध्ये फक्त थोड्या प्रभागाचं काम बाकी 19 प्रभागाचं, ते पण काम लवकर आम्ही प्रयत्न करू करण्याचा. बोला वंचितजी. नमस्कार, जय भीम, जय संविधान. मी राहुल मकासरे. मी नगरसेवकसाठी इच्छुक नसून मी कायम सेवक म्हणून काम करतो आहे. या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांचे आम्ही पाईक आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही पाईक आहोत. या देशाचं नाव लौकिक करण्यासाठी आपण कार्य करत असतो. आज आपण बघितलं अनेक पक्षाचे नावं या ठिकाणी सांगितले गेले, परंतु आज नगरसेवक पदासाठी सर्व पुढं आलेले आहेत, पण कुणाला सेवा करायची आहे असं कुठं ऐकायला मिळालं नाही. आम्ही या ठिकाणी विरोधी पक्षाची भूमिका बजावत आलो आहोत, संविधानाची बाजू आम्ही या ठिकाणी मांडत आलो आहोत आणि इथल्या लोकांसाठी जगणारे आम्ही लोक आहोत. आज निवडणुका आहेत म्हणून आम्ही समोर नाहीत, आम्ही कायम समोर आहोत. पुढे बोलूयात. बोलिए जनाब. मैं मोहम्मद मेराज खान, प्रभाग नंबर 19. जैसा कि हमारे आदित्य भाऊ ने बताया कि MIM ने कुछ काम नहीं करी, मैं आपको बता दूं कि खासदार इम्तियाज़ जलील साहब की निधि से हमने उस्मानपुरे में 4 से 5 रोड बनाए. हमारे जो माजी नगर सेवक थे अरुण बोडे, जो आज हमारे साथ नहीं है, हमने उनसे साथ में रहकर भी उस्मानपुरे में बहुत से रोड का काम किया और आगे भी हमारा इंशाल्लाह MIM का नगर सेवक रहेगा. हम वार्ड का काम करेंगे और नागरिकों की समस्या को सुलझाएंगे. नमस्कार, आदाब. मैं गयासुद्दीन शेख, प्रभाग क्रमांक 19 से. जैसा कि मैं रिपीट करूंगा हमारे आदित्य भाऊ की बात कि आदित्य भाऊ ने कहा कि हमने काम नहीं किया, MIM यहाँ थी. ये आने वाले पिछले 5 साल पहले हमने अरुण बोडे साहब की वाइफ को चुन के दिया था, सरुता अरुण बोडे. हमने ये नहीं देखा कि वो कौन से समाज से है, कौन से जात से है, कौन से धर्म से. हमने देखा कि वो सक्षम खड़े रहेंगे हमारे साथ, नगर सेवक के पद का भार उठाएंगे और काम करेंगे. जिस तरह हमने आज जो दिव्य मराठी का MCN का जो न्यूज़ यहाँ पे हो रहा है, जिस रोड पे हम खड़े वो इम्तियाज़ जलील साहब की निधि से है. और उस्मानपुरा शाह कॉलोनी मस्जिद से लेके शनि मंदिर, हनुमान मंदिर, शिव मंदिर के रास्ते तक पूरा जाने वाला वो भी हमने काम इम्तियाज़ जलील साहब की निधि से करवाया. आने वाले नगर सेवक जो चुनाव होने जा रहे हैं, इस चुनाव में हमारी सिर्फ 4 ही भूमिका रहेंगी कि रोड की समस्या, ड्रेनेज की समस्या, नल की समस्या, ये 3-4 समस्या हम अगर वार्ड की दूर करते हैं तो हमारे वार्ड में कोई काम की ज़रूरत नहीं. तर एकंदरीत आपण पाहत आहेत की जवळपास प्रभाग क्रमांक 19 मधले महत्त्वाच्या सत्ताधारी आणि विरोधातल्या पक्षांनी
त्यांच्या उमेदवारांनी आपला परिचय दिला आहे, त्यांचं व्हिजन मांडलेलं आहे. पण महत्त्वाचा मुद्दा महिला सुरक्षेचा, महत्त्वाचा मुद्दा पाण्याचा, महत्त्वाचा मुद्दा रस्त्यांचा, ड्रेनेजचा, महानगरपालिकेच्या शाळेचा, आपला दवाखाना आहे पण औषध नाही, डॉक्टरांचा, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा, घंटा गाड्यांचा, हे सगळे प्रश्न तुमच्यासोबत घेऊन येतोय या विशेष सत्रामध्ये. तर महत्त्वाच्या शोमध्ये आपलं स्वागत आहे. एमसेन आपल्या प्रभागात, प्रभाग क्रमांक 19मध्ये उमेदवारांचा परिचय झालेला आहे. पण शहराच्या विकासाचे महत्त्वाचे प्रश्नांचं आणि मुद्द्यांचं काय? महिलांचा सुरक्षा प्रश्न, युवकांचा प्रश्न, येथील रस्त्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न, इतकंच नाही तर लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे की नाही, ही सर्व प्रश्न आपण जाणून घेऊयात भावी उमेदवारांकडून. मी थेट येतोय भाजपकडे. ताई, काय सांगाल? हे 4 प्रश्न सध्या शहराला भेडसावत आहेत. जागतिक आपल्याकडे वारसा आहे, पण आपल्याला प्यायला 8व्या 10व्या दिवशी पाणी येतंय. कसं बघताय तुम्ही? बरोबर आहे. पाण्याचा प्रश्न हा तुम्ही बघतच आहात. आता पाईपलाईनचं आपलं काम सुरू आहे. फडणवीसजींनी आपल्याला सांगितलेलं आहे की मी येत्या एप्रिलपर्यंत सगळ्यांना 1 दिवस आड पाणी शहराला पुरवणार, आणि त्याच्यामुळे पाण्याची व्यवस्था आपली होत आहे. राहिला महिला सुरक्षेचा प्रश्न, तर महिला सुरक्षा आजही आपली व्यवस्थित आहे. पण काही हे गुंडगिरी आहेत, या लोकांवर आपण अजूनही ताबा ठेवण्याचं, नियंत्रण ठेवण्याचं काम पोलीस यंत्रणा करत आहे. आपण बघताय, आपण 112 जर दाबला तर 112च्या माध्यमातून आपल्याला एक 5 ते 2 मिनटात आपल्याला येतात. त्यात आपले संदीप कुलकर्णी, आदित्य दहिवाल, त्रिभुवनजी, हे जे लोक आहेत आपले तरुण पिढीचे, हे लोक रात्री बेरात्री कुठंही काही जर महिलांच्या विषयी काही झालं तर ताबडतोब रस्त्यावर हजर असतात. त्याच्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न मला नाही वाटत की एवढा गंभीर होईल यापुढेही आणि अजूनही. आता महिला सुरक्षेचा प्रश्न काय सांगाल? सध्या गंभीर नाही असं भाजपचं म्हणणं आहे. गंभीर आहे. शहरामध्ये सध्याची घटना आहे, रेल्वे ते गंभीर नाही असं म्हणतात. गंभीर आहे. रेल्वे स्टेशनला 2 दिवसापूर्वीच एका महिलेवरती बलात्कार झालेला आहे. आपल्या शहरातली घटना आहे. तर महिलांचं सुरक्षेचा प्रश्न एरणीवरच आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी सगळ्यांना मिळून उपाययोजना कराव्या लागतील. प्रभागामध्ये महापालिकेतर्फे CCTV लावावं लागतील. आपल्याला जे सभागृह आहेत, महापालिकेच्या मोकळ्या जागा आहेत, तिथे आपल्याला मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिर आयोजित करावे लागतील. कारण की आजच्या घडीची गरज आहे की मुली स्ट्रॉंग झाल्या पाहिजे, कारण की काळाची गरज आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे, कसा बघतोय? काय शोकांतिका आहे, इथल्या सत्ताधारी पक्षाला इथले प्रश्नच वाटत नाहीत. आता आमच्या भगिनी म्हणाल्यात की इथं महिला सुरक्षेचा प्रश्नच गंभीर नाही आहे. आताच या ठिकाणी सांगण्यात आलं, रेल्वे स्टेशनची कालचीच घटना आहे. 3 नराधामांनी एका महिलेला दारू पाजून तिच्यावर अत्याचार केला आहे. ही प्रश्न हे गंभीर वाटत नाही इथल्या सत्तेला. याच्यामुळंच या ठिकाणी वंचितला एक संधी द्या म्हणून आम्ही पुढे आलो आहोत. इथल्या सरकारला जे प्रश्न वाटत नाही त्याच्यावर आम्ही लढणार आहोत. कसं बघतायत? महिला सुरक्षेचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे. शहरात देश विदेशातले नागरिक येतात, पर्यटक येतात परदेशी. कसं बघताय तुम्ही? सबसे पहले तो इतने सालों से जो बीजेपी शिवसेना की सरकार यूटी में चली है, ये लोगों ने कोई काम नहीं किया महिला सुरक्षा को लेकर. आप जिस तरह देखेंगे हैदराबाद में हमारे सांसद असदुद्दीन अवैसी साहब के नेतृत्व में जो है तो महिला सुरक्षा को लेकर बहुत सी जिम्मेदारी उन्होंने अदा की है. वहाँ पर सबसे ज़्यादा कराटे काय काय करावं लागेल त्याच्यावर बोला. सबसे ज़्यादा कराटे क्लासेस वहाँ पर चलते हैं, और जो है तो महिलाओं की सुरक्षा के लिए जो इंतज़ाम करना है वो वहाँ पर ट्रेनिंग देना चालू है लड़कियों को. वैसा यहाँ पर देना ज़रूरी है. और हम जब आएंगे इंशाल्लाह महानगर पालिका में तो ये सब चीज़ें हम हर वार्ड में ओपन करेंगे. एकंदरीत पाहतायत की महिला सुरक्षेचा प्रश्न आहे, पण भाजपच्या नेत्या म्हणतायत की त्यांच्यावर कारवाई झालेली आहे ज्यांनी महिलांच्या सुरक्षेवर हात घातला होता. त्याचं थेट उत्तर ऐकून घेऊया. बरोबर आहे, झाली त्यांच्यावरती कारवाई झाली. तो पकडला सुद्धा आरोपी, त्याच्यावर कडक कारवाई होईल. हे तर तुम्हाला माहितीच आहे की देवेंद्र फडणवीसजी हे कुठल्याही गुन्हेगाराला काबू म्हणजे त्याच्यात सोडतच नाही. गुन्हेगार कोणता असो सुटणार नाही. कोणताही असो, मग तो भ्रष्टाचारी असो, बलात्कारी असो, कुठलाही असो. त्यामुळे मला वाटत नाही की भाजप कुठं कमी पडत आहे म्हणून. पाण्याचा प्रश्न, महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीरच आहे, पण पाण्याचा प्रश्न. छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी आहे, पण 5व्या दिवशी 8व्या दिवशी इतकंच काय तर 10व्या दिवशी इथं पाणी येतं. 2,500 कोटीची समांतर वाहिनी येता 1 दशक जवळपास पूर्ण होत आहे. पाण्याच्या प्रश्नावर थेट जाणून घेऊयात की भावी नगरसेवक आपल्याला पाणी पाजतील का 24 तास. कसं बघताय?
पाण्याचा प्रश्न गंभीर प्रश्न आहे आणि सगळ्यात मोठं तुम्ही जे सांगितलं की 8 दिवस किंवा 10 दिवस आड पाणी येतं. पाणी तर 10 दिवस आड येतं, पण ते सकाळी 4ला 3ला येतं प्रभागामध्ये. तर त्या महिलांना त्यांची रात्रीची झोप पण होत नाही, सकाळी उठावं लागतं 10 दिवसानंतरचं पाणी भरण्यासाठी पण, तर त्यांचा तो दिवस पण जातो. तर जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही नक्कीच हा प्रश्न सभागृहात मांडू आणि हा आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पाण्याच्या प्रश्नावर थेट बोलावं. पाण्याच्या प्रश्नावर थेट बोलतो. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर आणि दुर्दैव आणि खूप मोठी शोकांतिका आहे की देशाला स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झाली, परंतु आज ही निवडणूक अजूनही आपण पाण्याच्या प्रश्नावर लढत आहोत. जनतेचा प्रश्न आहे. 30 वर्षापासून महानगरपालिका तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही पाणी द्यायला का कमी पडलात? गोदावरी नदी इतक्या जवळ असून सुद्धा आपण पाणी पुरवठा करू शकत नाही. त्याचं कारण हे की समांतर जलवाहिनीचं जे काम होतं, त्या ठिकाणी जे काम होतं ते काम किती रुपयापासून किती रुपयापर्यंत गेलं, त्याच्यामध्ये किती जण बरबटले गेले, किती जणांनी स्वतःचे खिशे भरले. तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही पहिलं काम पाण्याचं कराल का? 100% मी महायुतीच्या सरकारने सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रामुख्याने जर पुढाकार घेऊन त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. पुढच्या 3 महिन्यामध्ये पाणी येणार आहे. पाणी येणार आहे असं म्हणतात. 100% पाणी बघू शकता. छत्रपती संभाजीनगर शहराचे सगळे लोक बघू शकतात. सगळीकडे पाईपलाईनचं काम चालू आहे. जे पाईपलाईन आली आहे, पण पाण्याचं काय? आणि 3 महिन्यात पाणी सगळ्यांच्या घरी येणार आहे. नळचं 6 महिने पहिले सगळ्यांच्या घरी पाणी येणार 3 महिने. आणि जे मागचे लोक होते त्यांनी खिशे भरले. आत्ताच्या लोकांनी शिंदे साहेबांनी पाईपलाईनचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वात झालेलं आहे. लवकरच पाणी शहराला मिळेल. कैसा देखते? फक्त ऑर्डर आहे, पास झालेली नाही आहे. यांनी एवढं सांगायचं. आता त्रिभुवन साहेब म्हणाले की आम्हाला संधी द्या. 25-30 वर्षांनी आपण काय दिली त्यांना? संधी नाही दिली तर काय दिली, हे विचार आहे माझा. बरं, तुम्ही आलात तर तुम्ही काय कराल? पाणी देऊ आम्ही. हो, तुमचं स्वप्न आहे ते. तुमचं स्वप्न आहे, त्याला मी निवेदन म्हणणार आहे. एक 2 मिनिटं. तेवढंच मी प्रश्न विचारतोय समाजात. हे भारतीय लोकशाही आहे. आपण भारतीय लोकशाहीत आहोत. एकमेकांच्या विचारांचा आदर ठेवणं ही आपली संस्कृती आहे. खेळीमेळीच्या वातावरणात सगळे उमेदवार आपल्या सोबत आहेत. संसदीय भाषेत पार्लमेंटरी शब्दात आपण डिबेट करतोय. लक्षात घ्या, तुमच्या माझं घरचं काम नाही आहे, शहराचं काम आहे. सगळ्यांची कलेक्टिव्ह जबाबदारी आहे. एक व्हिजन आहे. ही नेते मंडळी आपले नगरसेवक म्हणून निवडून येणार आहेत. उद्या हेच आपलं प्रतिनिधित्व सभागृहात करणार आहेत. हीच लोक, हीच चेहरे आपले प्रश्न सोडवणार आहेत. मी एक शहराचा नागरिक म्हणून, शहराचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी थेट प्रश्न विचारतोय. संसदीय भाषेत पार्लमेंटरी शब्दामध्ये. आणि एक संस्कृती आहे. महाराष्ट्र हा सगळ्यात प्रगत राज्य आहे. एकमेकांच्या विचारांचा आदर ठेवत आपण शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार आहोत, हे विसरता कामा नये. कसं बघताय? मैं आपको बता दूं, ये पानी के मुद्दे पे जो इतनी बातें कर रहे हैं ये लोग, 25-30 साल से इन्होंने कोई विकास नहीं करे शहर में. तुम्हाला संधी मिळाली, इम्तियाज जलील सोडा, ते आता खासदार नाही आहेत. तुम्ही बोला, तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काय कराल? मेरी बात सुन लो. जब इम्तियाज जलील साहब चुनकर आए, उन्होंने 1680 करोड़ का प्रोजेक्ट सेंट्रल गवर्नमेंट से पास कराकर इस शहर में लाया. और हम जो कारपोरेटर इंशाल्लाह आने वाले अगर रहेंगे मजलिस के, तो हम हर गली, हर शहर, हर 24 घंटे पानी देंगे. पानी इंशाल्लाह हर वार्ड में देंगे. 24 घंटे का जो सवाल है आपका, 24 घंटे का हम नहीं बोल सकते, लेकिन पानी देंगे. तुम्हाला एक यांच्या माणसाने सांगितलं, पदाधिकारी, हा रोड इम्तियाज जलील साहेबांनी केला. हे बघा इकडं, हे बघा सध्या ते झाकून ठेवलंय. आपण बोलूयात. पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांनी केले. आत्ताच खोटं बोलू लागले एमआय वाले की रोड आहे दहिवाल साहेब, आरोप प्रत्यारोप होत राहतील. आपल्याला विकास करायचा आहे. विकासाचे निवडून दिलं तर काय प्रश्न करणार? यांना निवडून दिलं तर काय हे बोलता आम्हाला पाणी देणार? अहो, हे रोडसाठी खोटं बोलताय. हे रोडसाठी आम्ही आंदोलन केले आणि हे म्हणता इम्तियाज जलील साहेबांनी. पाण्याच्या प्रश्नावर वातावरण तापलेलं आहे. लक्षात घ्या, पाणी महत्त्वाचं आहे. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला उमेदवारांना तुमच्या घरून पाणी द्यायचं नाही आहे. धरण जवळ आहे. धरण उशाशी आणि कोरड घशाशी. छत्रपती संभाजीनगर एक महत्त्वाचा भाग आहे, शहर आहे. थेट उमेदवारांना विचारूयात. साहेब, आम्हाला पाणी हवंय. साहेब,
आदरणीय खासदार भुमरेसाहेब पैठणचेच आहे आणि हे काम पूर्वी 250 कोटीमध्ये पूर्ण झालं असतं. ते हे जे आता लबाड म्हणतात यांनी त्या टक्केवारी मागितल्यामुळं त्यावेळेस ते टक्केवारीमुळे काम रखडलं असा तुमचा आरोप आहे. आता 100% ह्या 2 महिन्यात पाणी येणार. 98% 95% काम पूर्ण झाले, 2-3% काम बाकी आहे. आणि आदरणीय पालकमंत्री शिरसाट साहेब आणि भुमरे साहेब ह्या प्रश्नात डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहे आणि 100% इथल्या नागरिकाला आता पुरेपूर पाण्याची व्यवस्था 100% नागरिकांना पाणी मिळणार आहे. सत्ताधारी जे सेंट्रलमध्ये आहेत, राज्यात आहेत, भाजपचे प्रतिनिधी आहेत. ताई आम्हाला पाणी मिळेल का? तुम्ही म्हणताय घशाशी कोरड आहे, पण हे चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. कारण पाणी हे मिळत आहे, फक्त पाण्याची मॅनेजमेंट आहे ती थोडी चुकीची होत आहे. आज पाणी किती दिवसाआड मिळतंय? आम्हाला आज 6 दिवसात पाणी सगळीकडे मिळते. सध्या 6 दिवस, 5 दिवस, 4 दिवस, कुठेतरी काहीतरी एखादी नळ वाहिनी फुटली वगैरे काही झालं तर 8व्या दिवशी आम्ही पण ते एक्सेप्ट करतो ना. आम्ही नाही सांगत आहे पाणी म्हटल्यानंतर महिलांची खूप आबाळ होते. अगदी पहाटे उठावं लागतं 4 वाजता. तुम्ही सुद्धा एक महिला आहे. हा प्रश्न तुम्ही सभागृहात मांडाल का? नक्की आम्ही हा सभागृहात प्रश्न मांडलेलाच आहे आणि भाजप या विरोधात सगळं करतच आहे. तुम्ही असं म्हणूच नका की घशाची कोरड आहे. पाणी हे व्यवस्थित मिळत आहे. थोडी पाण्याची मॅनेजमेंट थोडी चुकीची होत आहे. ते कसं होत आहे की प्रत्येक वेळेस वेगवेगळा कॉन्ट्रॅक्टर येतो, वेगवेगळी काहीतरी जलवाहिनीचे कोणीतरी कामगार बदलले जातात. तुम्ही आलात तर तुम्ही लवकरात लवकर पाणी द्याल. नक्की आम्ही आलो तर एकंदरीत आपण वंचितकडे जाऊया. दादा, धरण उशाशी, कोरड घशाशी, 5व्या-6व्या दिवशी पाणी येतंय, पियायला पाणी येतंय, 8व्या दिवशी पाणी येतंय, महिलांची आबळ होतीये. तुम्हाला संधी मिळाली तर तुमचं व्हिजन काय आहे? अगदी थोडक्यात. या ठिकाणी आपण प्रतिदिवस पाणी देण्याचा 100% प्रयत्न नाही तर ते अस्तित्वात आणण्याचं आपण काम करू. देश स्वातंत्र्य होऊन 77-78 वर्ष होत आहेत. 60 किलोमीटरवर आपल्या धरण आहे, परंतु इथलं शासन आज, इथली सरकार आज आपल्याला पाणी पाजू शकलेलं नाही आहे. मी या ठिकाणी शब्द देतो, यांच्यासारखा शब्द नसून यांच्या राजकारणामुळं आज इथल्या समाजाला पाणी मिळत नाही आहे. 8-8 दिवसाला पाणी मिळतं आहे. मी तुमच्या माध्यमातून इथल्या सर्व जनतेला शब्द देतो की प्रतिदिवस पाणी देण्याचा आम्ही इथं प्रयत्न करू. जवळपास पाण्याच्या प्रश्नावर सगळ्या उमेदवारांनी प्रश्नावर आम्ही काम अगदी थोडक्यात. म्हणणं आहे का आईचा पिठावर रेगा मारायचं? हे म्हणता आम्ही पाणी आम्ही आणलं आम्हीच देणार. हे फक्त आईच्या पिठावर रेगा मारणार. मागच्या 6 महिने आधी पण हेच बनले होते. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने आपली व्हिजन काय आहे मांडलेलं आहे. काही ठिकाणी गरमागरमी पण झाली, पण लक्षात घ्या एक तळमळ आहे, शहराला पाणी मिळावे. सगळ्याच उमेदवारांचा एक कॉमन प्रश्न आहे. कोणी सत्तेत आलं तर शहर तुमच्याकडून अपेक्षा करतोय फक्त पाणी द्या. त्याच्यानंतर अनेक महत्त्वाचे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवा. पुढच्या प्रश्नावर येतो, शहर आहे, ड्रेनेजचं काय, खड्ड्यांचं काय, खेळाला मैदान नाही आहे. अनेक ठिकाणी लहान लेकरं आपण बघतायत उघड्यावर रस्त्यावर खेळतात, ॲक्सिडेंट होतात. या सगळ्या प्रश्नावर हे कसे बघतायत, यांचं व्हिजन काय आहे, आपण थेट जाणून घेऊयात. दैवल भाऊ, काय सांगाल? तुम्ही बघू शकता आमच्या प्रभाग 19मध्ये एकही रोड दाखवून द्या. यांना विरोधी पक्षांना ओपन चॅलेंज त्यांनी दाखवा. त्यांच्या प्रभाग वार्डात काम नाही झालं. त्यांचा MIMचा हा इथं नगरसेवक होता, तरी आमच्या आदरणीय पालकमंत्री साहेबांनी पूर्ण उस्मानपुरात काम केलं. ज्योतिनगरमध्ये जाऊ शकतात, दशमीत नगरमध्ये जाऊ शकतात, श्रीनगरमध्ये सगळीकडे रोड झालेले आहेत. सगळीकडे रोड झालेले आहेत. तुमचं सरळ आहे की रोड झालेले आहेत? आता पूर्वी शहरात फक्त बजाजसारखी एकच मोठी कंपनी होती, परंतु आता शहराचा विस्तार एवढा मोठा झाला आणि तरुण वर्ग हा खूप सुशिक्षित आता होऊन बाहेर पडत आहे. त्याच्यासाठी युती सरकारने आणि पालकमंत्री शिरसाट साहेब आणि खासदार भुमरे साहेबांनी DMICमध्ये करोडो लाखो कोटीची इन्व्हेस्टमेंट आता होती आहे आणि तरुणांना आता इथेच रोजगार निर्माण होईल. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात संधी, म्हणजे तरुणांना शहर जिल्हा सोडायची गरज नाही. शहर बिलकुल सोडायची गरज पडणार नाही. भविष्यात पुढच्या पिढीला या शहरातून एकाही तरुणाला रोजगारासाठी बाहेर जावं लागणार नाही असं शिवसेना शिंदे गटाचे भावी उमेदवार म्हणतायत. दादा, तुमचं काय म्हणणं? या ठिकाणी सर्वप्रथम सांगतो की जवळपास ज्यावेळेस महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस पालकमंत्री सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून जवळपास 2000 कोटीचा निधी या शहराला रस्त्यांसाठी आला. आज तुम्ही कुठेही जा, सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते तुम्हाला बघायला मिळतील. राहिलं ड्रेनेज लाईनचा प्रश्नही हा सुटत आहे. परंतु तुम्हाला जर आठवत असेल तर आपल्या शहरामधल्या ज्या योजना आहेत, भूमिगत गटार योजना, ही कितीपासून सुरुवात झाली होती? या योजनेमध्ये किती जणांनी टक्केवारी खाल्ली आणि ती टक्केवारी खाऊन पण ही योजना पूर्णत्वास गेली का?
मला आणि आता ही जनता सुज्ञ झालेली आहे, साक्षर झालेली आहे. सोशल मीडिया आपल्यासारख्या माध्यमातून जनता बघत आहे की किती भ्रष्टाचारी लोक सत्तेमध्ये खुर्चीमध्ये बसले. आज हे नवीन चेहरे, सुशिक्षित चेहरे जे जनतेला काहीतरी देण्याची खेळाच्या मैदानाचा प्रश्नावर काय वाटतं? आहे. या प्रभागामध्ये तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस माजी महापौर विजयाताई रहाटकर होत्या त्यावेळेस ज्योतिनगरसारख्या भागामध्ये कवितेचं गार्डन या ठिकाणी उभं केलं आहे. कुठं तुम्ही नगरसेवक झालात तर तुम्ही काय कराल? या गार्डनला त्यापेक्षा अजून कसं अपडेट कराल, अपग्रेड कराल. एकंदरीत पाहताय आपण ड्रेनेजचा प्रश्न, गार्डनचा प्रश्न आणि इथल्या रस्ते काही ठिकाणी आहेत पण खड्डे झालेले आहेत. कसं बघताय तुम्ही? मैं आपको बता दूं कि हम एक बार जब महानगर पालिका में आएंगे ना तो इंशाल्लाह पूरे वार्ड के ड्रेनेज लाइन और जो भी गार्डन का मसला है हम देख रहे हैं कि मिळाल्यास तुम्ही सोडवाल? सर, आप हर एक से पूछ रहे हैं कि विकास क्या हुआ। आदि भैया रहो या ये कोई भी रहो, ये विकास का बता रहे हैं आपको। ज्योति नगर, देवानगरी, ये ऐसे एरिया में बता रहे हैं। अगर आपको विकास देखना है तो सलम एरिया में जाइए ना। क्या पालक मंत्री का सलम एरिया नहीं है ये? आप बताइए मेरे म्हणजे झोपडपट्टीवाल्यांवर अन्याय झालाय असं म्हणताय तुम्ही? आप आइए, आपको हम सर्वे कराते हैं। हमारे पास बीजेपी का नगर सेवक 10 साल रहा, संजय जोशी साहब। उसके बाद प्रदीप बोरांडे रहे। जो देवानगरी और निवास कॉलोनी के बीच में जो ब्रिज है वो कम से कम 10 से 15 साल से डैमेज है। वो उसकी हालत आप अगर देखेंगे तो आप तुमचा सरळ आरोप आहे की सत्ताधाऱ्यांनी स्लम एरियावर अन्याय केलेला आहे. कोण बोलतं स्लम एरियाचा विकास झालेला नाही आहे. तुमचं काय उत्तर आहे? आमचा यांनी शहानरवाडीमध्ये रोड केला नाही का पालकमंत्री साहेबांनी? शहानरवाडी हा हे उमेदवार आहे भैया, हे शहानरवाडीमध्ये राहता. यांच्या प्रभागात काम झालं का नाही पालकमंत्री साहेब? दाखवा यांनी. काम नाही झालं यांनी दाखवा. चला तुम्ही आता दाखवा. कसं बघतायत? सत्ताधाऱ्यांनी स्लम एरियामध्ये अन्याय केलेला आहे, तिकडे विकास झालेला नाही असा आरोप होतोय तुमच्यावर. नाही, हे चुकीचं आहे. तुम्ही आज बघताय की संजय शिरसाट साहेबांनी प्रभाग 19 इथला कुठलाही रस्ता, खड्डे नाहीत, तिथं असं नाही की सुशोभीकरण नाही, प्रत्येक ठिकाणी झाडं केलेलं आहे. तुम्ही हाच प्रभाग बघता, हा उस्मानपुरा बघता तुम्ही. उस्मानपुऱ्यात त्यांनी किती सुंदर केलेलं आहे. गुरुद्वारचा रोड बघा तुम्ही, किंवा ते जे असं म्हणणं आहे अन्याय झालेला नाहीये. अजिबात. कसं बघताय? अन्याय तर बिलकुल झालेला नाही आहे. काही ठिकाणचं आचार बाकी आहे अजून. बाकी आहे, नाही असं नाही आहे. यांनी जो मुद्दा घेतला तो पूल बाकी आहे, त्याचं टेंडर झालेलं आहे. तुम्ही लवकर पूर्ण कराल? लवकर 100% पूर्ण करू आम्ही. एकंदरीत आपण पाहतायत की पाण्याच्या प्रश्नावर आपण बोललोय, त्यांचं व्हिजन त्यांनी मांडलेलं आहे. इथल्या रस्त्यांचा प्रश्न, महिला सुरक्षेचा प्रश्न, अशी अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, शहरामध्ये सर्व जाती धर्मात एकता असावी, बंधुभाव असावा, कुठे हिंसाचार होऊ नये, दंगली होऊ नये. याच्यावर हे काय विचार करतात आपण थेट जाणून घेऊयात. सुरुवात करूया आपण थेट आदित्य दहिवाल यांच्याशी. आमचं शहर शांतता हवंय, आम्हाला हिंसाचार नकोय. तुमचं राजकारण तुमच्या जागी, पण बंधुभाव, तुकोबा ध्यानोबाचं आपलं शहर आहे, जिल्हा आहे, हे राज्य आहे. कसं बघताय? आता आपण ज्या प्रभागात उभा आहे 19, आमच्या इथं हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सर्व समाज आम्ही एकत्र साजरी करतो. आत्ता 15 दिवस पहिले दर्गाचा उरूस होता. इथं आमच्या सर्व समाजाने सर्वांनी स्वागत केलं. जेव्हा आमच्या गणपती उत्सव राहतो, नवरात्र राहतो, सर्व मुस्लिम बांधव आमच्या प्रभागात येतो, सगळे ते आमचं स्वागत करतात. आमच्या शहरात आणि उस्मानपुरा प्रभागात कधी जातीचं राजकारण राहत नाही, जातीचा विषय राहत नाही. कसं बघताय? सगळे या भागामध्ये बंधुभाव राहावा, सगळे गुणागोविंदानं राहावे, हीच अपेक्षा एक सामान्य नागरिक तुमच्याकडून करतोय. तुमचं व्हिजन काय आहे? 100% एक युवक म्हणून मी व्हिजन हेच राहणार आहे की मतदार सुज्ञ झालेला आहे. जाती धर्मावर आधारित राजकारण आता करू शकत नाही. विकासाच्या मुद्द्यावर हे राजकारण चालू झालेलं आहे. शहराचा हा जो भाग जर तुम्ही पाहिलं तर इथं कुठं दंगल अजूनपर्यंत झालेली नाही आहे. शहराच्या जुन्या भागात दंगली उफाळतात, परंतु त्याचं सावट इथं उमटत नाही, त्याचा पडसाद इथं उमटत नाही. कारण प्रत्येकजण एकोप्याने राहतो, प्रत्येक जाती धर्माचा माणूस एकोप्याने राहतो. आणि निवडणूक ही तेवढ्या काळापुरती असते. वैचारिक मतभेद असतात, कोणाचे मनभेद नसतात. वैचारिक मतभेद आहेत पण मनभेद नाही आहेत. एमआयएमशी थेट विचारूयात. शहर, माझं शहर, आमच्या नागरिकांचं शहर, आम्हाला शांततेत हवं आहे, सगळ्यांना गुण्यागोविंदानं आम्हाला घेऊन जायचं आहे, राहायचं आहे. हिंदू मुस्लिम एकता असेल, सर्व जाती धर्म आम्हाला एकोप्यात नांदायचे आहेत. कसं बघताय? तुमचं व्हिजन काय आहे? बीजेपी शिवसेना ये जो बता रहे हैं ये सब झूठ बता रहे हैं कि हमारे पास शांतता है.
ये लोगों ने शहर का माहौल ख़राब किया, महाराष्ट्र का माहौल ख़राब किया। शहरापुरतं बोला, शहरावर या। हम हमारी पार्टी हिंदू मुस्लिम साथ लेकर काम करने वाली है। जैसा कि आप आने वाले वक्तों में देखेंगे, हमारे साथ हिंदू लोग बहुत से जुड़ रहे हैं और वार्ड में भी जुड़ेंगे। इसमें से भी कोई भी जुड़ सकता है आगे चल के। MIM वर नेहमी आरोप होतो की तुम्ही वातावरण खराब करता, पण लक्षात घ्या आता तुमचे जितके उमेदवार आहेत ते सर्व जाती धर्माचे इथे दिसतात। कसं बघताय तुम्ही, तुमची छबी कशी आहे आणि तुमचं विजन काय राहील? आप बता दीजिए हमको कि हमने क्या करे आज तक हिंदू मुस्लिम। ये लोग लड़ाते हिंदू को मुसलमानों से वोट के वास्ते, और नहीं शहर का वातावरण ये लोग खराब करते हैं। जिस तरह आप देख रहे हैं कि औरंगाबाद था, ये इन लोगों ने इसको छत्रपति संभाजी नगर कर चला गया। काम बोलेंगे तो काम कुछ नहीं करेंगे, सिर्फ नारे लगाएंगे और वो भी मुसलमानों के खिलाफ, और वोट बैंक जमा करेंगे बस। शहराचा विकास महत्त्वाचाच आहे। वंचितला आपण थेट विचारूया की दादा, मला माझं शहर, माझ्या जनतेचं शहर हे शांततेत असावं, प्रगतीच्या दिशेने असावं, तुमचं विजन काय? या ठिकाणी ध्रुवीकरण करण्याचं काम इथल्या भाजपने, इथल्या सैन्याने आधीपासून केलेलं असं तुमचा आरोप आहे? आरोप नाही, सत्यता प्रत्यक्षात हे सगळ्या राज्याने आणि देशाने शहराने पाहिलेलं आहे। याचं उदाहरण सांगायचं, शांतता राहावी शहरामध्ये, त्याच्यासाठी तुम्ही काय कराल त्याच्यावर बोला। या ठिकाणी जे भाजप ध्रुवीकरण करत आहे त्याच्या विरोधात आम्ही संविधान घेऊन काम करत आहोत। इथं जे OBC मराठा जो वाद लावलेला आहे इथल्या शिवसेना भाजपने, तो मिटवण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करतायत आणि तेच आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकू। शहर शांत राहण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत। आमचे वैचारिक मतभेद आहेत पण मनभेद नाही आहे। हीच भारतीय लोकशाही आहे, हीच महाराष्ट्राची शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे, ही विचारधारा आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या तब्बल 5 ते 6 वर्षानंतर निवडणुका होत आहेत। सगळ्याच भावी नगरसेवकांनी कंबर कसलेली आहेत। सगळेजण एकोप्यानं या लोकशाहीच्या या पवित्र उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत। आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण विकास महत्त्वाचा आहे आणि विकासाचीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतोय। MCN आपल्या प्रभागात हा विशेष शो इथे संपवतोय। मी अनवर आलम नूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर। रामचंद्र की